सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. नागपंचमी आणि सोमवार हा अद्भुत योग आलेला आहे. हा योग आलेला आहे 17 तारखेला नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार. आता सोमवारपासून आपण म्हणजे प्रत्येक सोमवार आपण भगवान शंकरांचा उपवास करतो. भगवान शंकरांच्या पिंडीवर दूध अर्पण करत असतो किंवा ज्या कोणाला कालसर्पदोष असेल त्यांच्या विधी ह्या श्रावण महिन्यात केल्या जातात. आता तुमच्या कुंडलीत सुद्धा तुमच्या पत्रिकेत सुद्धा जर तुम्हाला कालसर्पदोष असेल तर ह्यावर सुद्धा एक मी उपाय तुमच्यासाठी घेऊन आले. व्हिडिओ कंटिन्यू करा, कुठेही स्किप करू नका. परंतु बरेच लोक असे म्हणतात की सोमवार आहे, नागपंचमी आहे, केस धुवावे की नाही धुवावे, किंवा खूप लोकांचे असे काही गैरसमज आहेत, तर कोणाकोणाच्या चाली रीती परंपरा आहेत. आता काय करायचं? ज्या लोकांच्या घरात मानलं जातं की सोमवारी केस धुवू नये त्यांनी तो नियम आवर्जून पाळावा. पण श्रावण सोमवारी बरेच लोक केस धुतच नाही, काही लोक 12ही महिने केस धुत नाही. आता अशा वेळेला काय करायचं? तर बघा, तुम्ही जर का मानत असाल की श्रावणात केस सोमवारच्या दिवशी धुवायचे नाही तर तुम्ही रविवारी हे केस धुवू शकता. काही लोक नागपंचमीच्या दिवशी केस धुवतही नाही आणि विंचरतही नाही, असे खूप लोक आहेत. आता एखादा नियम आपण पाळला तर त्याचे आपल्याला कुठल्याही प्रकारचे नुकसान तर होत नाही ना. तर नुकसान होत नसेल तर एखादा नियम पाळण्यासाठी काहीही हरकत नाही. आपल्या घरात कुणाला दुखवू नका आणि नियमाचं पण पालन करा, असं करा. आता आपल्या खास एका विषयावर बोलूया, तो म्हणजे कालसर्पदोष. बऱ्याच लोकांच्या घरात कालसर्पदोष हा विधी करायला सांगितला जातो आणि तो केलाही जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, कालसर्पदोष हा प्रत्येक व्यक्तीला अगदी 3 वर्षात लागला जातो असं म्हटलं जातं. आता आपल्या घरात जर का काल सर्पदोष असेल तर त्याचे आपल्याला वेगवेगळे अनुभव सुद्धा येत असतात. आता हे सगळं मी सांगण्यासाठी इथे व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे तुम्हाला मी एक शॉर्टकट सांगते. जर तुम्हाला काल सर्पदोष असेल तर त्यासाठी काय करायचं आहे? तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी, बघा नागपंचमी सुद्धा आहे आणि सोमवार पण आहे श्रावणातला, त्यामुळे अद्भुत योग आहे. सोमवारी तुम्हाला सकाळीच उठायचं आहे. आपल्या घरात जेवढी माणसं हजर असतील, कुणी शिक्षणासाठी बाहेर पडलं असेल तर कुणी बाहेर देशात नोकरी करत असेल तरीही भाग वेगळा आहे. परंतु जर का तुमच्या घरात जेवढे मेंबर हजर आहेत आत्ता क्षणी, ज्या क्षणी तुम्ही हा उपाय करता त्या क्षणी जेवढे मेंबर असतील त्या लोकांसाठी सगळ्यांसाठी हा उपाय आहे. एका तांब्यात अगदी भरून पाणी घ्या, थोडंसं रिकामं ठेवा आणि त्यानंतर काय करतील तर तुमच्या घरात जेवढे मेंबर असतील त्या प्रत्येकाच्या नावाचा 1 चमचा दूध त्या तांब्यात घाला आणि त्यानंतर प्रत्येकाने काय करायचं आहे तर प्रत्येकाने हे 1 चमचा दूध घातलं तरीही चालेल किंवा घरातल्या एकाच व्यक्तीने हे दूध घातलं तरीही चालेल. थोडीशी साखर घालायची, अगदी 4 दाणे साखरेचे घालायचे. त्यानंतर शुद्ध गाईचं तूप अगदी थोडंसं घालायचं आणि प्रत्येक मेंबरने त्या तांब्यात जे आपण पाणी आणि दूध घेतलंय त्यात प्रत्येकाने आपला चेहरा पाहायचा. लहान मूल असेल तर त्याला पाहता येत असेल तर ठीक आहे, आग्रह करू नका. आणि त्यानंतर हे जे पाणी घ्यायचं, म्हणजे हे जे तांब्या भरलेला आहे तो घ्यायचा आणि चप्पल न घालता शिवालयात जायचं, जिथे शिवमंदिर आहे तिथे जायचं, घरातल्या एकाच व्यक्तीने जायचं. आणि त्यानंतर बघा काय करायचं आहे, हे जे पाणी आहे हे शिवपिंडीवर अर्पण करायचे सर्वात प्रथम. आणि त्यानंतर जे नागदेवता असते ते जर छोटीशी एखादी सर्पाची जी पितळेची असते मूर्ती किंवा ते सर्प पितळेचं असतं किंवा तांब्याचं असतं त्याच्यावर थोडंसं घालायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की जो काल सर्पदोष तुमच्या कुटुंबाला लागलेला आहे त्याचे दोष कमी करण्यासाठी मी हा उपाय केलेला आहे, अशा पद्धतीची तुम्ही प्रार्थना करा. आणि बघा, हा जो दोष दूर करण्यासाठी जो दिवस आहे हा एकच आहे, तो म्हणजे नागपंचमी. बघा, ह्या दिवशी खूप सारे उपाय केले जातात, परंतु हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या पत्रिकेतील कालसर्पदोष नक्कीच कमी होण्यासाठी हा उपाय तुम्हाला फायदेशीर ठरेल. तर हा उपाय नक्की करा आणि बघा, तुमचे जे काही दोष आहे कालसर्पदोष तो कमी होताना तुम्हाला दिसेल. तुमचे घरात प्रत्येक काम योग्य रीतीने होताना नक्कीच दिसेल. तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी